बोल भारत माता की, भारत माता की। महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय व कुलबंधूचा सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी पार्वते पते हर हर, जय श्रीराम। धन्यवाद। टॉस कॅप्टन या विजय दादा, खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा। या ते कॉइन आहे ना, कॉइन कॉइन आहेत ताई मध्ये या। हा आपण टॉसच असा करू। भैरवनाथ प्रतिष्ठानचा कॉल 1 2 3, टेल कॉल हेड। प्रवरा पॅन्थर्स ऑन द टॉस। काय निर्णय? नेहमीप्रमाणे आमची बॉलिंग। क्षेत्ररक्षण गजरी नाही, परत एकदा भैरवनाथ प्रतिष्ठान समोर आलेला, काय सांगा? खरं म्हणजे आनंद होतोय, फायनलात परत त्यांच्यासोबत आम्हाला लढायला मिळतंय आणि यावेळेस नक्कीच आम्ही आमचा उत्तम खेळ दाखवून सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकू। त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, थँक्यू। टॉस जिंकला असं तर काय घेतला असं? बॅटिंग घेतली असते आम्ही, कारण आम्ही आत्तापर्यंत चांगला स्कोर करून आणि आमच्या स्ट्रेंथवर काम केलं आहे आम्ही, आणि निश्चितच आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे, आम्ही त्याच्यावरती डिफेंड करू शकतो चांगल्या प्रकारे आणि चांगला स्कोर पण करू शकतो आम्ही। जोडीने जो टॉस केला तो बरोबर केलेला आहे। हो, बरोबर केलेलं आहे म्हणजे त्यांना क्षेत्ररक्षण पाहिजे होतं आणि तुम्हाला फलंदाजी पाहिजे होती, त्या दोघांना सेम सेम मिळालेलं। खूप साऱ्या शुभेच्छा राहतील आणि त्यांना विनंती राहील आपण टीमला मान्यवर शुभेच्छा देतील। सुरुवातीला भैरवनाथ प्रतिष्ठान, त्यानंतर प्रवरा पॅन्थर्स, आणि आपण असंच परत एकदा सर्वजण मुख्य व्यासपीठाकडे जाऊ। तत्पूर्वी कॅप्टन इथे या। कॅप्टन, ही ट्रॉफी दोघं जण उचला, नंतर कोणाच्या नशिबात मला माहिती नाही, पण दोघांनी आता एक फोटो सेशन करून घेऊ ड्रोन कॅमेऱ्यात। हां ओके, आणि सगळ्यांना विनंती राहील दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या पण वाजूया। थँक्यू। प्लेयरने आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव सांगायचं।
तो मागचा किलबिल परिवार ते लग्न पत्रिकेत नावं नसे का नुसते लुडूबुड. हा उठा बरं सगळं दिले लगेच लगेच उठायचं लगेच. तिथून उठा बसू नका. नुकतंच यांचं आगमन या ठिकाणी झाले. आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला चौथ्या क्रमांकासाठी 15,000 रुपयाचं रोख पारितोषिक देणार आहे. अगस्ती स्टील स्टेडर्स अँड हार्डवेअर पोला स्टीलचे अधिकृत विक्रेते आदरणीय योगेश अशोक खोंडसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खोंडसाहेबांचा मी आपल्या राजूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून क्रिकेट लव्हर्स राजूर आणि समस्त ग्रामस्थ राजूरच्या वतीने साहेब आपलं मनापासून स्वागत करतो. मॅच मेगा फायनल आहे. अगोदर आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये या दोन संघांमध्ये क्वालिफाय 1चा सामना झालेला, टॉपरची लढत झालेली आहे. आणि आपल्याला पाहिजे आता इथे कोण कोणावरती मात करते ते आपल्याला पाहिजे. म्हणजे 35 वर्षे वेळेची परंपरा असणारे सुप्रसिद्ध उद्योजक ललितजी लांबगे उपस्थित झालेले आहेत. ललित सरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. काउंटडाऊन स्टार्ट. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. जोरदार टाळ्या. पहिला चेंडू परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न आणि इथं अगदी आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. ललित लांबगे सरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. जय शंभो. मनापासून स्वागत आहे. सर्वच अगदी मान्यवरांचं विनंती राहील आपण सर्वांनी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित व्हावं अशी आपणास विनंती राहील. राजूरचे बाहुबली सर या ना इकडे खुर्चींवरती बसा. इथे अगदी आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख आहे. बरं कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्यांचं काम आहे ना मित्र तुझं काही काम आहे का नाही ना उतरा खाली. खुर्ची खाली घ्याई घ्या खुर्ची खाली घ्याई लगेच नाही ना घ्या खाली तुम्हाला घ्या बसायला. हां ज्यांचं काम आहे त्यांनीच फक्त थांबा. तिसऱ्या पंचांचा निर्णय चालू असताना अजिबात कोणी डोकवायचं नाही. डोकविल त्याला 200 रुपये दंड. गोलंदाज गेले अशोक. यावेळेस अगदी आपण पाहिलं मिड विकेटला चेंडू खेळला. शतरक्षक अगदी आपण पाहतोय यशस्वी चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु पोहोचला होता परंतु चेंडू खूप दूरवरती आणि चौकाऱ्या 4 रन. पहिला चौकार त्यानंतरचा फुल टॉस उस पे बन गए पास और ये 6 रन. प्रयत्न होता. चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. श्रीमंत छत्रपती शिवरायांचा जय जयकार होताना पाहायला मिळतोय. वयाच्या 12व्या वर्षी संत तुकाराम महाराजांनी एका महाराजांना छत्रपती पुरस्कार बहाल केलेला आहे. यावेळी स्पर्धेत आपण पाहिलं इथे चेंडू खेळला गेला तिथे क्षेत्ररक्षक आहे त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव जी पळून पूर्ण केली गेली आणि एका धावसंख्येनंतर धापालेकरची धावसंख्या 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. महाराजांचा जयघोष होताना पाहायला मिळाला. महाराजांच्या शिवस्तुतीने आपण आजच्या या मेगा फायनलची सुरुवात होताना पाहायला मिळाली. भगव्या रंगाचे टी शर्ट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये परिधान करणारा भैरवनाथ प्रतिष्ठानचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. भगवी झालार आहे या मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळते. भगवा रंग त्यागाचा प्रतीक आहे स्वराज्याचं निशाण आहे. संतांचा असणारा हा भगवा ध्वज आहे जे संतांच्या परंपरामध्ये अगदी आपण पाहतोय. वैष्णवांचा मेळा जो आहे हाच झेंडा हीच पताका 7 समुद्र पार जाताना पाहायला मिळालेली आहे. तो भगवा रंग आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू पाठवला मैदानाच्या बाहेर.
छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. घेतलं जे प्रवीण आता तो रायगडचा विषय छिवडूच आपण. धापरगादी धावसंख्या 19 आहे. महाराजांचा जन्म सुद्धा 19 तारखेला झालेला आहे. 19 धावा आहेत. इथं अगदी आपण पाहिलं यावेळेचा चेंडू बॅटवरती नाहीये, चेंडू मात्र निर्धाव त्याला पाहायला मिळालाय. महाराजांचं नाव घेतलं की अंगावरती नेहमीच शारे पण येतात आणि एक प्रकारची एनर्जी येते. नैराश्य ज्यांच्या आयुष्यात आहे ना, त्यांनी श्रीमंत छत्रपती शिवरायांचा नुसता नामघोष जरी केला तर आयुष्यातलं नैराश्य निघून जात आहे. इथे मात्र 2 धावा बाईच्या रपाने मिळणार आहे. धापलक पुढे जाईल. धापलका धावसंख्या 21 आहे. अजय आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आत आणि गोलंदाज मार्कवती गोलंदाज विजय तात्या संघ मालक आहे, संघाचे संघ नायक आहेत. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पण घेतला. पाहिजंय सकाळी यांच्यामध्ये एक सामना झालाय. आता करामत काय करतायत ते आपल्याला पाहिजे. विजय तात्या इथे अचूक टप्प्याचा मारा करतायत. विजय तात्याचा अगदी आपण बघतोय अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. म्हणतात ना की बाहुबली चित्रपटातील कटप्पा त्याचा अंदाज कधी लागला नाही आणि विजय तात्याचा अचूक टप्पा याचाही अंदाज फलंदाजाला लागला नाही. तात्या तयार आहे. समोरच्या बाजूला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल आरामात आली आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती असेल 22 धावा. स्वतः डॉक्टर आता स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत. बिनचूक कामगिरी होणार आहेत. फक्त त्याच्यावरती कुठंच RX असं लिहिलं नाही. गोलंदाज तयार. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू बॅटवरती परफेक्ट जरी मिळेल नसेल पण भंडाट वेग आहे. चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अगदी आपण पाहतोय अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, फिकी सुरेख आणि त्या दरम्यान आपण पाहिले साज बाज और ये ताज 3 धावा सर. आणि या 3 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. षटकाची वेळ समाप्ती 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एकदा एक मावळा रायगडावरती गेला आणि त्या रायगडवरती गेल्यानंतर रायगड किल्ल्याला मात्र म्हणायला लागला, अरे सांगशील की रायगडा कसा होता माझा राजा, सांगशील का रे रायगडा कसा होते माझा राजा, घडवले त्याने स्वराज्य आणि सुखावली त्याने प्रजा, तुझ्या रूपावर भाळून म्हणला होता करू ही तख्ताला जागा, सांगणारे रायगडा कसा होता माझा राजा. कहाण्या ऐकल्यात मी तुझ्या आणि त्याच्याही, कहाण्या ऐकल्यात मी तुझ्या आणि त्याच्याही, देव मानलेच आहे त्याला आणि मंदिर मानले आहे तुला आम्ही. कसा दिसला तो, कसा बसला तो, चालला कसा तो, बोलला काय तो, पाहुणे अन्याय. इथे 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 मात्र षटकार येतोय. छत्रपतींचा छावा परत एकदा मिळणार आहेत 6 धावा. गोलंदाज मार्कवती अशोक आलाय. अशोकचं स्वागत केलंय अमोलने. परत मिडविकेटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतो यशदीप, चेंडू कव्हर केलाय. एक सिंगल आली. फिकी खूप चांगली आहे. धावफलकावरती धावसंख्या 32 आहे. 32 रन 32 वरती धावफलक. षटक क्रमांक 3 चालू असताना 6 षटकांचा सामना आहे. बाजी कोण मारणार आहे. परत एकदा आपण पाहिलंय चेंडू लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक खूप चांगलं झाले. एक सिंगल चोरपाडी धावफलक 33 तिसरं षटक चालू असताना पहिल्या षटकात 13 आल्या, दुसऱ्या षटकात 12 आल्या. आक्रमण होताना पाहिल्या मिळते आणि आक्रमण करावं लागेल स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर. यावेळी चेंडू अगदी आपण पाहिलं थोडासा खाली राहिलाय. क्षेत्ररक्षक इष्टरक्षक दोन्ही अगदी थोडीशी धडपड होताना पाहायला मिळाली, पडचड होताना पाहायला मिळाली. छोटीशी धडक सुद्धा या 2 खेळाडूंच्या दरम्यान होताना पाहायला मिळालेली. 33 धावा आहेत. अशोक डॉटबॉल टाकण्यात यश मिळाले अशोकला. बेगिड केलाय, लॉंगनलाय आणि डेरे पाटील इव्हेंट अँड साऊंड समोर आलाय. कणकणी षटकार.
णे धापले 39 वरती आहे. अशोक येडे अर्थात अशोक दिंडावरती सुद्धा आक्रमण केलंय या षटकामध्ये. अमोलने केले, अजयने केले. परत एकदा बॅक पुढे सरकत पंच केलाय, चेंडू पॉईंटच्या दिशेने. तिथे 2 धाबा आहेत का अजून प्रश्नचिन्ह आहे. पंचांचा इशारा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण डिक्लेअर चेंडू झालाय हे सांगू शकत नाही. त्या दरम्यान इथे एक सिंगल, षटकाची होईल समाप्ती आणि षटक संपल्यानंतर धापळकरची धावत संख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा. बिन बाद 40, षटक क्रमांक 3 या दरम्यान जे संपलेला आहे. 40 धावा आहेत की तो मावळा त्या रायगडावरती जाऊन सातत्याने विचारत होता रायगडाला की कहाण्या ऐकल्यात मी तुझ्या आणि त्याच्याही. देव मानलेच आहे त्याला आणि मंदिर मानले आहे तुला मी. दिसला कसा तो, हसला कसा तो, बसला कसा तो, चालला कसा तो, बोलला काय तो, पाहुणे अन्याय होताना गरजला कसा तो. खरंच चौरंगा करताना आपण तो इतिहास वाचलेला आहे की सारेच पाहिलेस तू प्रत्यक्षात इथे, सारेच अनुभवले तू जे जे घडले इथे. मस्तकावरी त्यांच्या राज्याभिषेकाचे मंगल अष्टकाही पडले इथे. म्हणून तर आलो इथवर आणखी विचारण्या तुला. करशील ना रे भूतकाळ पुन्हा एकदा ताजा. हे रायगडा सांगशील का तू मला कसा होता माझा राजा. कित्येक लहान लहान मुलं अगदी तुम्ही पहा महाराजांचा इतिहास ऐकताना वाचताना एखाद्या गडावरती गेल्यानंतर सुद्धा आरोळी ठोकताना पाहायला मिळत आहेत. राजांबद्दल हे प्रेम आहे. यावेळेचा चेंडू सुरेख पंचाकडे अपील. पहिले विकेट आली, फलंदाज होईल बाद. मारुती आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि मारुतीने पहिल्या चेंडूवरती विकेट घेत एक मोठी विकेट मिळवली. अमोलची पहिला धक्का बसलाय तो भैरवनाथ क्रिकेट क्लब कोठाळे या संघाला. एसपी आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आत. यावेळेस सगळे आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आहे परंतु रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग टीम प्रवार पॅन्थर्स या टीमने. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचाचा निर्णय काय होतोय. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. एक सुंदर आयोजन, सुंदर नियोजन अगदी आपण पाहतोय. राजूर प्रीमियर लीगचा आहे पर्व 4था आहे. सगळे आमदार साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहिले. त्यांच्या शुभ हस्ते या 2 संघांचा पहिला क्वालिफाय 1च्या सामन्याचा टॉस पण झाला होता आणि क्रिकेट लवर्स राजूरच्या माध्यमातून मागणी झाली. आमच्या ठोकळे त्यांनी सुद्धा मागणी केली. मैदानाचं काय सातत्याने 4 वर्ष आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा घेतोय परंतु आम्हाला या गावात मैदान नाही. मैदानाची मागणी. त्यावेळेस आमदार साहेबांनी एकच सांगितलं मैदान शोधा, बाकीची तयारी मी करून देतो, फक्त मैदान शोधून ठेवा. आणि इथे व्हाईट बॉल रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलाय. त्यामुळे इथून पुढच्या काही उरलेल्या चेंडूंवरती रिव्ह्यू मिळणार नाही प्रवरा पॅन्थर्सच्या टीमला. यावेळेस अगदी एसपीच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय आणि त्या दरम्यान एक सिंगल आली. एसपी एका धावसंख्येने खातं खोलतोय आणि धापालकरती धावा संख्या आहे ती असेल 42. 42 लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 42 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पंचाकडे अपील आणि अजून एक विकेट. फलंदाज होईल बाद.
उपस्थित असलेल्या महिला वर्गाला मनापासून धन्यवाद. पण पूर्वीच्याकडे मी फक्त ठोकळ परिवारच पाहायचो. पहिल्या 2-3 वर्षामध्ये ताई नेहमीच हाच परिवार पाहायला मिळायचा. पण आता सातत्याने काही प्लेयर्स खेळत आहेत, त्यांच्या सहचार्याने निश्चितप्रमाणे अर्धांगिनी उपस्थित झालेल्या आहेत, काहींच्या मातोश्री उपस्थित झालेल्या आहेत, काही फॅमिली मेंबर जे ऑर्गनायझर आहेत त्यांच्या घरातील काही महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. पण पुरुषांना, त्यांच्या पाठीमागे बसलेल्या पुरुषांना धन्यवाद की तुम्ही त्यांना पुढे बसायला जागा दिली. तर बऱ्याच वेळा पाठीमागेच असतात, पण फ्रंट सीट आहे, त्याबद्दल मनापासून सगळ्यांना धन्यवाद द्यावे लागतील. इथे धावपाची संधी होती आणि ती संधी या दरम्यान जी गमावली गेली आणि त्या दरम्यान आपण पाहतोय एक धावपरक धावसंख्या वाढेल. धावपरक धावसंख्या 43 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 43 रन. मारुती गोलंदाजीवरती तयार. उलटा चेंडू होतो हलक्या तर या दरम्यान जो ढकलला आहे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक सिंगल, एका सिंगलच्या रूपाने धावपलकर धावसंख्या आहे 44. 44 रन. 2 बाद 44 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 या दरम्यान जे चालू आहे. यावेळेस बॅटवरती चेंडू परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. चार षटका दरम्यान संपलेल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 44 धावा आणि मारुतीचं कौतुक. 2 विकेट मारुतीने मिळवल्यात आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 धावा. मनापासून या ठिकाणी धन्यवाद द्यावे लागतील. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. महिला वर्ग निश्चितप्रमाणे आहे. स्त्री शक्तीचा सन्मान सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. कोण आहे गोलंदाज? अण्णा आहे का? अण्णा. खरं म्हटलं जातं की ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. इथे इथे मात्र झेल आणि फलंदाज होईल बाद. एसपी बाद. ने पहिल्या चेंडूवरती सगळ्यात मोठा अडथळा दूर केला. फक्त 2 धावा सेजान पठाण एसपीच्या आणि त्याला परतावं लागले. 44 धावसंख्येवरती तिसरा धक्का आहे. नवीन गोलंदाज अण्णा आले. अण्णाने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली पण त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा यशस्वीचा आहे. जमिनीला अगदी लगत असणारा झेल आपल्याला पाहायला मिळालाय आणि आता एसपीच्या जागेवरती न्यू बॅटर जो आपल्याला पाहायला मिळेल संजय. इथे फुल टॉस आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू खेळायचा होता कुठे, चेंडू खेळला गेलाय कुठे. बीमर आहे. फुल टॉस कमरेपेक्षा जास्त उंची पाहायला मिळाली. गोलंदाज अण्णा आणि क्षेत्ररक्षक यशोदीप दोघांसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कोणाच्या वतीने? हे त्यांच्या मित्राने दिलेले. एका मित्राने एका मित्राच्या पाठीवरती शाबासकी दिलेली. दोघांसाठी 200 रुपये. बिगेट केलाय. इथे चेंडू मात्र पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर आहे. एक टप्पा खात 4 रन. चौकार आहे. संघाचा अर्धशतक पूर्ण 50 धावा. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोठाळे कोथळे एक जबरदस्त कामगिरी दरम्यान करतोय. बॅटवरती परफेक्ट मिडल होताना पाहिलं मिळालं नाहीये. इथे चेंडू डॉट येतोय. स्ट्राईकला प्रशांत. स्ट्राईकला दरम्यान अगदी आपण पाहतोय.
इथे फुल टॉस, चेंडू हवेत आहे, अशोक डाऊन द बॉल आणि इथे विकेट नंबर 4, फलंदाज बाद. अचानक जवळच्या माणसावरती काहीतरी हल्ला झाला, जीव धोक्यात आला, तिथं धडधड होते. अचानक जवळच्या माणसाच्या काही गोष्टी कानावरती आल्या, तिथं धडधड होते. आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला आपण पाहिला गेलो, प्रेमाच्या माणसाला, तिथे धडधड होते. क्रिकेटची मॅच पाहताना सुद्धा जीवाची धडधडी सातत्याने होते आणि इथं अगदी आपण पाहतोय जीवनदान आहे आणि जेल होऊ शकला नाहीये. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे धावफलक 2 ने पुढे जाईल. 52 वरती धावफलक आहे. मेकअप फायनल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. या दरम्यान जे चालू आहे शांत प्रकारचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहणार आहे. इथे बिग हिट केलाय समोरच्या बाजूला. खिलाड़ी के मस्तक पे दस्तक, खिलाड़ी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. 6 रन. करती धावसंख्या जी आहे 58 धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहे. स्त्री शक्तीबद्दल आपण चर्चा करत होतो. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. नातं कळलं पाहिजे आणि ते टिकलंही पाहिजे. बिघेड केलाय, उंची खूप आहे, लांबी कमी आहे, स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल झेल सुटलाय. जीवनदान आहे, गोलंदाज मार होतीये. दरम्यानच्या काळामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे आपल्या या पर्व 4थ्यामध्ये RPL साठी 3ऱ्या क्रमांकासाठी योगदान देणारे 21,000चं बक्षीस देणारे डॉक्टर अतुल रामनाथ आरोटे साहेब. आरोटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संगमनेर. डॉक्टर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. डॉक्टर साहेबांचं आपल्या क्रिकेट लवर्स राजूरच्या वतीने मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साठ वरती धापलक. शेवटचं षटक चालू. इथे या वेळेचा चेंडू सुरेख होता, बॅट वरती नाहीये, निर्धाव आहे. डॉक्टर आरोटे सरांचं मनापासून स्वागत. अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी डॉक्टर साहेब आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. नुसते उपस्थित नाही आणि इथे फलंदाज होईल धावबाद, फलंदाज बाद. जो बाकी राहिलाय मारुतीचं कौतुक सातत्याने करावे लागेल.
डॉक्टर आरोटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रिकेटची खूप मोठी आवड नाही, IMA संगमनेर टीमचे ओपनर बॅट्समन पण आहेत आणि चांगली फलंदाजी करतात डॉक्टर साहेब नेहमीच. इथे ही चेंडू सुरेख आलाय, चेंडू डॉट, आणि इथे एक डाव संपला. टोटल स्कोर आहे तो 5/60 बनवायच्यात 61. आणि शेवटच्या षटकामध्ये जर अगदी आपण पाहिलं तर फक्त धाव खर्च केली 2, त्याच्यातली एक धाव लेग बायची आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट मिळाल्या होत्या. मारुतीची गोलंदाजी अगदी आपण पाहिली, मारुती पवार तर अफलातून गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. आणि मारुतीने गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहिलंय की 2 षटकं, फक्त 5 धावा आणि 2 विकेट आणि 12 चेंडूंपैकी 8 चेंडू डॉट टाकलेत. एकदा जोरदार टाळ्या मारुतीसाठी आपण वाजूया. 12 चेंडूंपैकी 8 चेंडू डॉट. चला पंचांना पाणी द्या. डॉक्टर आरोडे सरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. 3ऱ्या क्रमांकासाठी योगदान ज्यांच्या माध्यमातून आहे. 9 फेब्रुवारीची तयारी झाली सर. 9 फेब्रुवारीला त्यांच्या मॅचेस आहेत आणि ते IMA संगमनेरच्या टीमचे ओपनर आहेत. चांगले बॅटर आहेत. तर एवढी माहिती का? एका डॉक्टरची माहिती एका डॉक्टरलाच वाचू शकते. सुरुवात राजूरला. डॉक्टर काही चुकलं नाही ना? शाळेत इथेच होतं. मग घरची माती आणि त्या घरच्या मातीवर काहीतरी वेगळाच आनंद असतो. काही चुकलं नाही सर? चुकलं असेल तर सॉरी. आम्ही सॉरी म्हणलं तर चांगलं, तुम्ही सॉरी म्हणलं तर अवघड होतं. एक डाव या ठिकाणी संपलाय. दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला जो सुरू करायचा आहे. चला दुसरं सत्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. मारुती पवारसाठी या ठिकाणी अगस्ती क्रिकेट क्लब अकोले यांच्या वतीने मारुतीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय एका दर्जेदार गोलंदाजीसाठी. अभिनंदन. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये महिला वर्ग जर अगदी आपण पाहिला तर आमच्या मीराबाई सपकाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. गायत्री मनोज देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या वनिता नितेश ठोकळ या ठिकाणी उपस्थित आहेत. जयश्रीताई लाहाम या ठिकाणी उपस्थित आहेत. पूनम सपकाळ त्या ठिकाणी उपस्थित. अश्विनी नवाळी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. अनुष्का मेचकर, त्याबरोबर पल्लक महाले आणि सुधा ढगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. महिला वर्ग या ठिकाणी खास करून इथं व्यासपीठावरती पण आहे, गॅलरीत पण आहे. म्हणजे त्या इथपर्यंत जरी नाही ना आल्या पण त्यांना क्रिकेटची आवड आहे. आणि समोरून सुद्धा आमच्या वाकचौरे परिवार क्रिकेटचा आनंद घेतोय. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. वरती काही टेरेसवरती पण आहेत. खिलारी सर कॅच घ्या आल्यावर. कारण त्या दिवशी एक बाळ तिथं, एक दिदी होती त्या दिवशी तिथं उभी, अगदी तिच्या जवळ चेंडू आला, ती परत टेरेसवरती आली नाही. काल चला बॅट्समन. हो अशोक सर, अशोक सर चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. वेळ होता कामा नये. घड्याळाचे काटे कधी कोणासाठी थांबलेले नाहीत आणि थांबणारही नाही. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आत. तुमच्या 2 मित्रांसाठी एक शेअर सांगू का? संतोष सर आणि बाळाभाऊ दोघांसाठी. दोघं 40 वर्षाची मैत्री दोघांची, बालपणापासूनची. मग दोघांसाठी एक वाक्य सांगेल कि सोचा था भगवान और एक अच्छे दोस्त को एक साथ में ढूंढ लूं. संतोष सर, बड़ा भाऊ, सोचा था भगवान और अच्छे दोस्त को एक साथ ढूंढ लूंगा. भगवान मिल जाए तो अच्छा दोस्त मिल ही जाएगा. भगवान मिल जाए तो अच्छा दोस्त मिल ही जाएगा. लेकिन हुआ क्या,
एक अच्छा दोस्त जिंदगी में आया, अब भगवान की जरूरत नहीं है. एक चांगला मित्र आयुष्यात आला ना, मग कोणाची गरज लागत नाही. मग साक्षात देव जरी असेल तो मित्रापेक्षा अजिबात कमी नाही. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला अशोक आणि त्याच्या जोडी लागते आपण पाहतोय अक्षय, याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज इथे पुणे पोलीस निलेश, याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काय पाहिजे? बॉल पाहिजेत. व अशोक सर, अशोक सर अजून देऊ का? हो अशोक येडे सर, द्या बॉल द्या. घ्या अशोक सर, बॉल आलाय. हो गोविंद सर, ते सगळे बॉल जे होते ना आता दिले ते सगळे कॅन्सल करा. हे सगळे नवीन बॉल बॉक्स घ्या सगळं. अशोक सर घ्या बॉल, नंतर शोक नको. हे तुम्ही नीट बसा बरं का, गाडीवर बसलेले. गाडी चालू होईल. तुम्ही फुल टेन्शन मध्ये दिसताय. काय झाले? नाही अशा डोक्यावर हाताला का टेन्शन वाटतं ना? नाही ना काही टेन्शन. तर दुसरं सत्र सुरू झालंय. गोलंदाज पुणे पोलीस निलेश तयार, समोर अशोक. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती आक्रमण केलंय आणि पहिल्या चेंडूवरती अशोकच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. केलं गेलं आक्रमण, अशोकच्या बॅट मधून चौकार आलाय. परत एकदा आपण पाहतोय परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. एक तेरी तो एक मेरी. एक जबरदस्त अगदी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक केलं निलेशने. सगळ्या या दोघांमध्ये एक सामना झाला. त्या सामन्यामध्ये भैरवनाथ प्रतिष्ठान संघाने मात केली होती प्रवरा पॅन्थर्स वरती आणि फायनल पर्यंत मजल मारली. आता त्या विजयामध्ये सातत्य राहणार का, की इथे प्रवरा पॅन्थर्स त्याचं उक्त फेडतोय? ते आम्हाला पाहायचं. चेंडू हवेत, झेल झालाय आणि अशोकची इथे खेळी संपुष्टात. अशोकचा संपलाय खेळ, झालाय सुंदर असा झेल.
2 धावा आहे. या 2 धावसंख्येनंतर धापलक वाढेल. धापलकाची धावसंख्या 6 धावा आहेत. जिंकण्यासाठी बनवायचे 61चं टार्गेट आहे. एकसष्ट धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मॅच सहजासहजी संपणार नाही तितकंच खरं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस परत एकदा आपण पाहिलंय चेंडू खेळला गेलाय तो लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या रूपाने इथे षटकाची वेळ समाप्ती. षटक क्रमांक संपलं गेलं ते आता पहिलं. धापलक 7-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते 30 आणि 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा वाढवायच्या आहेत 54. 30 चेंडू आणि 54 धावसंख्येचा पाठलाग निश्चितपणे करायचा आहे. शोक हा एक शब्द मगाशी वापरला, त्यावर एक अजून एक हिंदीमध्ये एक वाक्य निश्चितप्रमाणे आठवलं गेलं. चला चला थोडी काही करा. पाणी मैदानाच्या आतमध्ये जरी घेऊन गेला तर जो मधला वेळ आहे तो वाचणं गरजेचं राहणार आहे. वेळ वाचवणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. काही लोकांना आपण विचारतो ना तुम्हाला कशावरती प्रेम आहे, तर इथं बसणारे जवळपास 90% लोक 100% लोक सांगते आमचं क्रिकेटवरतीच प्रेम आहे. यांनी कधी याच्या अगोदर प्रेम केलं नव्हतं म्हणून ते नेहमी मानतात की शौक नहीं था मोहब्बत का, शौक नहीं था मोहब्बत का, लेकिन तुझ पे नजर पड़ गई और मोहब्बत हो गई. बिगिड केलाय. चेंडू हवेत. पायचं क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे जीवनदान आहे. जीवनदान परत एकदा आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचा प्रयत्न केला. पाय घसरला गेला. अर्थात सुरुवातीला त्याला झेल घेण्याचं जे तंत्र होतं ना ते थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं. तो झेलापासून खूप लांब होता. त्यानंतर मागे मागे सरकत आला आणि मागे सरकताना पाय घसरला गेला. 1 धाव आहे. धापलक 8 आहे. इथे क्षेत्ररक्षण होऊ शकलं नाही. 1 धाव. धापलक धावसंख्या 9. अशोक बाद झालाय आणि आता अक्षय आणि शिवाजी या दोघांच्या खांद्यावरची जबाबदारी वाढली गेलेली आहे. शांत वातावरण आहे. हे वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाते ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज टायगर गोलंदाज जालिंदर. यावेळेस मात्र शॉर्टपिच चेंडू आहे. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. धावसंख्या दुहेरी अंकात 15 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. म्हणजे व्हॉलेंटियर्स आहेत. बॉल शोधतायत. शोधा शोधा. ढूंढने से भगवान मिल जाता है तो गेंद क्या चीज है, ढूंढो. शोधलं तर बरंच काय सापडतं सर. शोधावं लागेल. सापडला. मनापासून धन्यवाद. हा संयोजक आहेत ना पलीकडे, छोटी छोटी मुलं आहेत, काही तरुण वर्ग आहेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. क्रिकेट लवर्स राजूरची पुढची पिढी आहे जी खूप चांगल्या प्रकारची मदत करते. यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू खेळला तिथे क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करू शकला नाही आणि चेंडू डोक्यावरून पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. शिवरायांची तळपती तलवार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली. 21 वरती धापलक. 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पाव्या लागोपाठचा तिसरा षटकार येणार का. यावेळेस इथे प्रयत्न खूप चांगला होता. सूर मारला गेला होता पण चेंडू हातामध्ये आला नाही. 2 धावा आहेत.
संघमालक प्रशांत भांगरे साहेब निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. स्वतः आता मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. धापलक 23 आहे. या दरम्यान चेंडू हवे तिथे कोणता क्षेत्ररक्षक नाहीये. डीबेस्टच्या कव्हरला चेंडू पोहोचते, सीमा रेषेच्या बाहेर आहे आणि हा चौकार आहे. 4 रन. पाहायला मिळाला या स्पर्धेतला 86वा चौकार आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. 2 षटकं पूर्ण झाली. 27 धावा आहेत. एक फलंदाज अशोक एडेच्या रूपानं बाद आहे. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत आता 24 आणि धावा वाढवायच्या आहेत 34. 24 चेंडू आणि 34 धावा. पाणी पाणी पाठवा मैदानाच्या आत. स्वतः मालक आता मैदानाच्या बाहेर येत आहेत आणि एक सबस्टिट्यूट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पाणी मागितल्याबरोबर ताबडतोब चला. बॅडलाईट चापेल चालणार नाही. ही क्रिकेटची स्पर्धा आज संपणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये एक गाव एक टीम हा एक फॉर्मॅट आपल्याला या पुढच्या महिन्यात वापरत एक क्रिकेटची स्पर्धा आपल्याला क्रिकेट लवर्स राजूर आयोजित याच मैदानावर परत एकदा जी भरवायची आहे. पावळकरांची परवानगी घेऊन त्यांची परवानगी परत एकदा घ्यावी लागेल आणि त्यांची परवानगी घेऊन परत एकदा आपण याच मैदानावरती अजून एक क्रिकेटची स्पर्धा पुढच्या महिन्यामध्ये घेणार आहोत. एक गाव एक टीम. मगाशी ठोकळं त्यांनी विचारलं आता एक गाव एक टीमची कधी स्पर्धा आहे. म्हणलं पुढच्या महिन्यात. म्हणलं आता आमचं कसं होणार. म्हणलं का. म्हणली मला 2 टीमांना मालकत्व द्यावं लागेल. म्हणलं द्या. तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून क्रिकेटची स्पर्धा जिवंत आहे. यावेळेचा चेंडू सुरेख आहे. पंचाकडे हलकं सापील या दरम्यान केले जाते. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. गोलंदाज मध्ये अजय आलाय ज्याची फलंदाजी आपण भरलेली पाहिलेली आहे. एक जबरदस्त अगदी कामगिरी अजयला गोलंदाजी मध्ये करावी लागणार आहे. त्याशिवाय पर्याय नाही. यावेळेस अगदी हळूवारपणे चेंडू टॅप केला. फायनली गेला चेंडू पोचला गेलाय. एक धाव इथं आपल्याला जे पाहिजे मिळाली. धापलकाची धावसंख्या अगदी आपण पाहतोय 28 वरती धापलक 61 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. शांत प्रकारचं वातावरण आहे. हे वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाते. यावेळेस चेंडू हवेत आहे. झेल होणार का. यावेळेस झेल होईल. धक्का क्रमांक 2. फलंदाज होईल बाद. धावपालकावरती असताना दुसरा फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळाला शिवाजी याच्या रूपाने आणि आता शिवाजीच्या जागेवरती नवीन फलंदाज यशोदीप याला आपण पाहणार आहोत. अक्षय आणि यशोदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगोदरचा सामना क्वालिफाईड 2 मध्ये जर आपण पाहिली हाच यशोदीप मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यांनी जे सुरुवात केली तिथून पुढे मॅच एक जबरदस्त रंगात येताना पाहायला मिळाली. इथे चेंडू पोहोचला जाईल मिड ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल आली. एका सिंगलच्या रूपाने धापालेकरती धावसंख्या आहे 29 आहे. समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी राहिले 20 धावा वाढवायच्यात 32. 29 धावा धावपालेकरती. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय अजय आहे. इथे कुणीही हार पत्करला अजिबात तयार नाहीये. यावेळी चेंडू सुरेख अचूक टप्प्याचा मारा अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धार चेंडू आहे. अजून एक चेंडू डॉट. शेवटचे 19 चेंडू बाकी राहिलेत. 19 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 32 धावसंख्यांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. 19 चेंडू आणि 32 धावा. बिग हिट केलाय. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल. बिग विकेट आणि फलंदाज होईल बाद.
करामत झाली. अजयने धावा दिल्या फक्त आणि फक्त 2 धावा आणि दोन विकेट अजयने या दरम्यान ज्या मिळवल्यात. मॅच मध्ये परत एकदा ट्विस्ट तयार झालाय. 29 धावा आहेत, 3 षटक संपली, 3 फलंदाज बाद. 18 चेंडूमध्ये 29 झाल्यात, राहिलेल्या 18 चेंडूत 32 बनवायच्या आहेत. तुम्ही एक पाहिलं आता, एक फलंदाज बाद झाला, दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला. अगोदर जो बाद झाला त्याचे ग्लोव्ज पाहिजे होते. नॉन ट्रॅकचा फलंदाज इथपर्यंत पोहोचला गेला, त्याने सांगितलं ग्लोव्ज दे. अजय यांनी एक चांगली गोलंदाजी केली. त्या अजयसाठी सौभाग्यवती जाईबाई सीताराम ढोकळ, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या, यांच्या वतीने 100 रुपयाचं बक्षीस आहे. जोरदार अगदी चेंडू आपण पाहतोय जो खेळला आहे. धावबाची संधी परंतु चेंडू फेकला गेला नाही. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. बऱ्याच वेळा नावं घेताना कशी घेतात माहिती का, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य. जिल्हा परिषद कधीच माजी नसते, ते पद माजी होत. माजी जिल्हा परिषद सदस्य असतात काहींचे. इथे वा चेंडू सुरेख, अपील खूप मोठ्या प्रमाणात, उत्साह जबरदस्त आणि आत्मविश्वासाचा अभाव. मॅच मधली रंगत परत एकदा वाढली गेली. समीकरण 16 चेंडू आणि 32 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली आहे कुठे. सौभाग्यवती जाईबाई सीताराम ढोकळे यांच्या वतीने अजयनी चांगली गोलंदाजी केली. 100 रुपयाचं बक्षीस आलंय. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय चेंडू हवेत आहे, झेल झाला, बिग विकेट आणि फलंदाज होईल इथे बाद. प्रेशर काय असतो कुकरपेक्षा, म्हणजे कुकरची शिट्टीला जेवढा प्रेशर नाही ना तेवढा प्रेशर दोन्ही टीमवरती. आता चौथा धक्का आहे. 4/29 वरतीच धावफलक थांबलाय आणि 29 धावसंख्येवरती आतापर्यंत दुसरा फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. समीकरण आहे 15 चेंडू आणि 32 धावा अजूनही या दरम्यान बडवायच्या आहेत. 19 चेंडू 32चा सामना 15 चेंडू 32 वरती आलाय. गोलंदाज तयार. परत एकदा आपण पाहतोय जालिंदर फुलटॉस. सीता आपण पाहतोय चेंडू खेळला गेला, स्क्वेलेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. एक धाव फिकी. वाह, एसपीचं क्षेत्ररक्षण खूप जबरदस्त होताना पाहायला मिळालंय. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक होता परंतु स्वतःच्या खांद्यावरती असणारी जबाबदारी काय हे एसपीला चांगल्या प्रकारे माहिती आहे. 30 धावा आहेत, अजून 31 बनवायचे आहेत आणि चेंडू बाकी राहिले 14 आहे. एक क्षणचित्र खूप सुंदर होती पाहण्यासारखी. जालिंदर पहिल्या षटकात महागडा ठरला होता. अक्षरच्या 20 धावा, त्याला 2 षटकार 1 चौकार आला होता, तरीही त्याच्यावरती जी जबाबदारी दिली ना ती पार पाडतोय आणि इथे जेल सुटला. आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5वा. अण्णाने षटकार जर मारला तर द्या 500 रुपये द्या ना. अहो माझ्याकडे जमा झाल्याशिवाय मी पुकारतच नाही. नाही नाही बोललं दिलं नाही. माझ्याकडे जमा आहे का बक्षीस, हे बक्षीस जमा आहे, बक्षीस जमा आहे, प्लेअरचे ते सगळे. फक्त जमा करा माझ्याकडे. नाही गेलं तुम्हाला परत देतो मी नाही नेणार घरी, तुम्हाला परत देणार. द्या, परत देणार, काळजी नका करू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. इथे लॉंग ऑफला चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. कोण आहे स्ट्राईकला? रमन. एक सिंगल
षटकाची होईल समाप्ती. षटक संपलं गेलं 4 आणि कौतुक करायला गेलं जालिंदरचं. याला म्हणतात हॅलो दोन राष्ट्रीय सण एकत्र आले. ते ज्याला कळलं त्याला कळलं. बॉल द्या मैदानाच्या आत. जुना बॉल द्या. ओ ललित सर बॉल द्या जुना मैदानाच्या आत. पिंटू भाऊ द्या बॉल लवकर मैदानाच्या आतमध्ये. जालिंदर बद्दल आपण चर्चा करत होतो. ज्या जालिंदरने पहिल्या षटकात 20 धावा खर्च केल्या होत्या त्याच जालिंदरच्या वरती जबाबदारी दिली, विश्वास ठेवला आणि त्या जालिंदरने धावा दिल्या फक्त 3 धावा या षटकात. याला म्हणतात कमबॅक. पशुवैद्यकीय अधिकारी आहेत आमचे जालिंदर लहामटे. आज एक व्यक्ती तर जाम खुश असेल. आहेत स्टेजवरती. गोलंदाज तयार आहे. इथे अगदी आपण पाहिलं चेंडू हवेत आहे परंतु तिथे चेंडू पोहोचला आणि डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धाबा आल्यात. धापरका धाबा संख्या 34. समीकरण आहे शेवटचे 11 चेंडू 27 धाबा. राजूरचा सूर्योदय आम्ही सकाळी पाहिला. आता सूर्यास्त आम्ही ऑन स्क्रीन पाहतोय कारण आता पश्चिम दिशेला पूर्णपणे मावळण्याच्या तयारीमध्ये असणारा हा वरुण राजा निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्यनारायण आपल्याला पाहायला मिळतोय. वरुण राजा नाही सूर्यनारायण निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. धापरका धावसंख्या वाढेल. धापरका ती धावसंख्या आता 35. 10 चेंडू 26. 10 चेंडू 26चा सामना अजूनही बाकी आहे. मेगा फायनल मैदानाच्या तुले रंगले जाते. गोलंदाजवरती निलेश काय करमत करतोय ते आपल्याला पाहायचंय. यावेळेस चेंडू हवेत आहे आणि डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू पोहोचलाय. ही लक्ष्मण रेषा आहे त्याच्या पलीकडे जाता येत नाही. दोन गावांमध्ये 2 शहरांमध्ये 2 जिल्ह्यांमध्ये 2 देशांमध्ये रेषा आली की त्याला सीमा रेषा म्हणतात. इथे सुद्धा एक सीमा रेषा आहे. कपाळावरती रेष आली त्याला आठ्या म्हणतात. पण घरात रेष आली तर घरात फूट पडली जाते. ती रेष कधी होऊन द्यायची नाही. बिघड खेळा चेंडू हवेत आहे आणि यावेळेस मात्र झेल आहे. फलंदाज होईल बाद. आपण पाहतो या ठिकाणी 6वा आपल्याला जो पाहायला मिळालाय. 37 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू स्वतः विजय तात्या संघ मालक मैदानाच्या आत. अगोदरच एक सामना आपण पाहिलाय विजय तात्यावरती जबाबदारी होती या संघाच्या विरोधात. त्यावेळेस अगदी विजय तात्याची करामत पाहायला मिळाली. पण आता त्याच गोष्टींचा फायदा जसा पहिल्या मॅच मध्ये घेता आला तसा या मॅच मध्ये कशा प्रकारे घेतात ते आपल्याला पाहायचंय. जमिलाचा मंत्र फटका खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती पोहोचला जातोय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव या दरम्यान जे पळून पूर्ण केली गेली. ते कोपऱ्यावरती कोण मुलं आली छोटी. चला मागे सारखा ना मागे सारखा लवकर. तिथं बॉल इतका जोरात येतोय तुम्हाला उठता नाही यायचं. लवकर मागे थांबा थोडस मागे थांबा. धापरकाची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती आहे 38. 6 बाद 38 धाबा. 5वं षटक चालू असताना 7 चेंडू 23. यावेळेचा चेंडू सुरेख आहे आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे निर्धार चेंडू आलाय. आणि आता इथे जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 23 धाबा. सौभाग्यवती जाईबाई सीताराम ठोकर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य यांच्या वतीने माझ्यासाठी करकरीत 50चा बंडल आलेला आहे. चला वेळ एसपी समय बचाई. एसपी वेळ वाचवणं गरजेचं राहील. 6 चेंडू 23चा सामना बाकी आहे. टीम मीटिंग अजिबात नको. 501 रुपयाचं बक्षीस माझ्यासाठी
ठोकळताईंच्या माध्यमातून आलेलं आहे. ताईंना मनापासून धन्यवाद. थँक्यू. विशेष म्हणजे ताईंच्या माध्यमातून अगदी पहिल्या दिवसापासून प्रत्येक प्लेअरसाठी बक्षांची रक्कम सातत्याने त्याने दिलेली आहे. स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक सुद्धा त्यांच्याच माध्यमातून आहे. टॉससाठी 10,000चा कॉईन सुद्धा त्यांच्याच माध्यमातून आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे मात्र अगदी आपण पाहिले व्हाईट बॉल. गोलंदाज कोण? सुरेश गोलंदाज मार्कवरती आलेला आहे. पाहूया करामत मैदानाच्या आतमध्ये काय. बिग हिट और 6 रन. मॅच मधली रंगत संपलेला नाहीये. षटकार. थँक्यू. सुरेश वरती आक्रमण. षटकार आलाय आणि षटकारानंतर धापालेकरती धावा संख्येची आहे ती असेल आता 45. 5 चेंडू आणि 16 धावा. 5 चेंडू 16. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय इथे वाईट बॉल. परंतु इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय काय? स्टंपिंग साठी हा बरोबर ना सर? स्टंपिंग साठी. अमोल तिथं नको लगेच नाही. एकदा पाय बी घसरला प्लेअरचा त्याच्यावर काढून घ्या ना. काढून घ्या नंतर लावा आपण. नको महेश सर, आपली टीम नाही ना आता, लगेच नाही. आणि इथे नॉट आउट. 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू 15. आणि इथे आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय तो असेल आता मारुती. मॅच मधला ट्विस्ट वाढला गेलाय. 4 चेंडू आणि 15 धावा. मेगा फायनल. यावेळेचा चेंडू उजवेठीच्या बारासा बाहेर. वाईट बॉलचा इशारा आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक अजूनही बनवायचे आहेत. चार चेंडू 14. आणि गोलंदाजाला वॉर्निंग पण आहे. पण बाउन्स निश्चित प्रमाण आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचे 4 चेंडू आणि 14 धावा. काय करामत करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सुरेश. स्ट्राईकला असताना मारुती काय करामत करतोय आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू हवे तिथे एक धाव वाचवली गेली. आणि अगदी आपण पाहतोय शेवटचे 3 चेंडू आणि या 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 13 धावसंख्येचं लक्ष्य आहे. एक धाव अतिशय महत्वाचे आहे, कारण जीतने के लिए 1 रन काफी होती है. 3 गेंदे 13. फुल टॉस आणि इथे 4 रन. 4 रन. बीमर चेक केला जाईल. सावकार तर आलाय. निश्चित अजूनही पेंडिंग.
डिसिजन पेंडिंग आहे. फेअर डिलिव्हरी. चौकार आलाय आणि आता मॅच शेवटचे 2 चेंडू आणि बनवायचे आहेत. 9 धावा. 2 चेंडू 9. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. मेगा फायनल. या दरम्यान एकदा आपण पाहिलं चेंडू हवे तिथे क्षेत्राच्या उपास कोणताच नाहीये. एक धाव आली आहे. दुसऱ्या धाव सगळ्याचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव आली आहे आणि इथे मॅच शेवटचा आता 1 चेंडू आणि बनवायचा आहे 7 धावा. 1 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. 1 चेंडू 7. करामत काय होणार ते आपल्याला पाहायचंय. सामना टाय अवस्थेत द्यायचा असेल तरी तर षटकाराची गरज. 1 चेंडू आणि 7. 1 चेंडू 7. गोलंदाज गोलंदाजीवरची तयार. 1 चेंडू आणि 7. एकदा जोरदार टाळ्या परत एकदा. आणि इथे काय थांबा थांबा अजून निर्णय नाही. ए बच्चा कंपनी, अरे मॅच नाही संपली. अरे मॅच नाही संपली. आमचे स्टंप आम्हाला द्या. अरे आमचे स्टंप द्या. मॅच नाही संपली. ओ डगले मेजर, हे सगळे तिकडे बोलवा. अरे कोण आहे ते? अरे आमच्या स्टंप चोरीला गेलेत. अरे त्याला धरा. त्याला म्हणा जाताना परत ने पण आत्ता दे. बरी आयडिया आहे ताई. वाईड चेक केला जातोय. हे त्याला मारू बिरू नका रे. स्टंप लावून घ्या लवकर. अजून निर्णय आलेला नाहीये. त्याने दिला का नाही स्टंप ललित भाऊ? क्रिटिकल कंडिशन आहे. एकच चेंडू बाकी आहे. 1 चेंडू 7 आहे. थोडासा वेळ लागला तर लागू द्या. चला बाकीच्या इथे बाजूला व्हा. ललित भाऊ आले का? स्टंप आले का? आलेत? आज काही खरं नाही त्याचं.
प्रसिद्ध झाला तो पोरगा आज. बाकीच्या बाहेर आहे ना, तोपर्यंत डिसिजन मजा नाही. आणि निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी आणि ही मॅच जिंकली आहे भरणात प्रतिष्ठान या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. चला आपल्याला हे बात चला आपल्याला बक्षीस वितरण सुरू करायचे.
हो संतोष दादा, बाळाभाऊ, पिंटू भाऊ, चला संपर्क करा. मेजर